नमस्कार, मी डॉक्टर योगेश अनाप, रेडिएशन कॅन्सर तज्ज्ञ आणि मेडिकल डायरेक्टर कोल्हापूर कॅन्सर सेंटर. आज आपण रेडिएशन थेरपी ह्या उपचाराबद्दल थोडक्यात जाणून घेणार आहोत. कॅन्सरच्या उपचारामध्ये साधारणतः 70 ते 80% रुग्णांमध्ये रेडिएशन थेरपीचा अवलंब केला जातो. रेडिएशन थेरपी देण्याचा हेतू काय आहे यावर वेगवेगळ्या प्रकारचे रेडिएशन थेरपी आहेत. उदाहरणतः आपल्याला जर रेडिएशन थेरपी तो कॅन्सर पूर्णपणे बरा करण्याच्या हेतूने जर आपण देत असू त्याला डेफिनेटिव्ह रेडिएशन थेरपी असं बोलतात. किंवा ऑपरेशन झाल्यानंतर हा आजार परत न येण्यासाठी ज्याला रेडिएशन थेरपी बोलतात त्याला ॲडज्युव्हंट रेडिएशन थेरपी असं बोलतात. किंवा ऑपरेशन करण्याच्या आधी जे रेडिएशन थेरपी आपण देतो त्याला निओ ॲडज्युव्हंट रेडिएशन असं बोललं जातं. किंवा एखाद्या अवयवामध्ये आजार पसरू नये याच्यासाठी जी रेडिएशन थेरपी दिली जाते त्याला प्रॉफिलॅक्टिक रेडिएशन थेरपी बोलली जातात. आणि आजार जेव्हा वाढलेल्या टप्प्यात असतो आणि तो पूर्णपणे बरा होणार नसतो आणि त्या आजारामुळे होणारा त्रास फक्त जर आपल्याला कमी करायचा असेल तर अशा रेडिएशन थेरपीला पॅलिएटिव्ह रेडिएशन थेरपी असं बोलतात. रेडिएशनची सिक्वेन्स कशी ठरवायची? ऑपरेशनच्या आधी द्यायचं, ऑपरेशनच्या नंतर द्यायचं का पॅलिएटिव्ह रेडिएशन थेरपी द्यायचं? हे ठरवण्यासाठी तो कोणत्या अवयवाचा आजार आहे, कोणत्या टप्प्यामध्ये आहेत आणि हा उपचार तो रुग्ण सहन करण्याची क्षमता किती आहेत, ह्या 3 घटकांवर तो अवलंबून आहे. रेडिएशन थेरपी शरीरातल्या कोणत्याही अवयवामध्ये आपण देऊ शकतो. मेंदूच्या कॅन्सरपासून चेहऱ्याच्या कॅन्सर, घशाचा कॅन्सर, छातीचा कॅन्सर, पोटाचा कॅन्सर, ओटीपोटाच्या कॅन्सरमध्येही रेडिएशन थेरपीचा रोल आहे. आजार वाढलेला आहे, ऑपरेशनसाठी हा पेशंट फिट नाही आहे, अशा केसेसमध्ये सुद्धा आपण रेडिएशन थेरपीचा वापर करू शकतो. लहान मुलांपासून तर वृद्ध पेशंटपर्यंत सुद्धा रेडिएशन थेरपीचा वापर केला जातो. कॅन्सरचा आजार पूर्णपणे बरं करण्याच्या हेतूसाठी रेडिएशन थेरपी घशाच्या कॅन्सरमध्ये, फुफ्फुसाच्या कॅन्सरमध्ये, प्रोस्टेटच्या कॅन्सरमध्ये किंवा गर्भाशयाच्या कॅन्सरमध्ये त्याचा वापर केला जातो. ऑपरेशन झाल्यानंतर रेडिएशन थेरपी तोंडाच्या कॅन्सरमध्ये, स्तनांच्या कॅन्सरमध्ये, पोटाच्या कॅन्सरमध्ये आणि स्नायूंच्या हातापायाच्या कॅन्सरमध्ये त्याचा वापर केला जातो. एखाद्या अवयवामध्ये आजार पसरू नये, उदाहरणार्थ काही ब्लड कॅन्सर असतात किंवा फुफ्फुसाचे कॅन्सरचे काही विशिष्ट कॅन्सर असतात ज्याला स्मॉल सेल कॅन्सर असं बोलतात. ह्या कॅन्सरमध्ये मेंदूमध्ये आजार पसरण्याची शक्यता खूप जास्त असते. अशा केसेसमध्ये मेंदूमध्ये आजार पसरण्याच्या आधीच आपण मेंदूला रेडिएशन दिल्यानंतर हा आजार मेंदूमध्ये पसरण्याची शक्यता कमी होते. पॅलिएटिव्ह रेडिएशन थेरपी म्हणजे आजार वाढलेल्या टप्प्यामध्ये आहेत आणि आपण रेडिएशन थेरपी फक्त त्या पेशंटचा त्रास कमी करण्यासाठी देत असतो. हाडांमध्ये जेव्हा आजार पसरतो आणि त्या पसरलेल्या आजारामुळे पेशंटला अतिशय वेदना होतात किंवा फ्रॅक्चर होण्याची जास्त शक्यता असते. अशा स्थितीमध्ये आपण पॅलिएटिव्ह रेडिएशन थेरपी दिल्यानंतर त्या वेदना कमी येतात आणि फ्रॅक्चर होण्याची रिस्कसुद्धा आपल्याला टाळता येते. ह्या 3 उपचार पद्धती सर्जरी, रेडिएशन थेरपी आणि किमोथेरपी ह्या तिन्ही उपचार पद्धतीचा वापर कसा आणि केव्हा करायचा हे त्या आजाराच्या टप्प्यावर अवलंबून आहे आणि कोणत्या अवयवाचा कॅन्सर आहे, आजाराचा टप्पा काय आणि तो पेशंट तो उपचार पद्धती सहन करू शकते की नाही याच्यावर ते अवलंबून आहे. आजार जर सुरुवातीच्या टप्प्यामध्ये असेल तर सिंगल मॉडॅलिटीनी तो आपल्याला पूर्णपणे बरा करता येऊ शकतो. पण आजार जर वाढलेल्या टप्प्यात असेल तर आपल्याला ह्या तिन्ही उपचार पद्धतीचं मिश्रण करून आपल्याला ती ट्रीटमेंट देणं आवश्यक आहे. ही झाली थोडक्यात रेडिएशन थेरपीबद्दल माहिती. तर ह्या संदर्भात आपल्याला काही शंका असेल तर आपल्या रेडिएशन ऑन्कोलॉजिस्ट, रेडिएशन कॅन्सर तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकतात. याच्या व्यतिरिक्त काहीही शंका असल्यास आम्हाला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकतात किंवा खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकतात. धन्यवाद.